नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 26 जानेवारी 1950 हा भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनले। याचा अर्थ असा की भारताला ब्रिटिश राजवटीच्या गुलामीतून मुक्तता मिळाली आणि भारताने स्वतःचे शासन निर्माण करण्याचा अधिकार मिळवला। त्या दिवसापासून भारतात लोकशाही व्यवस्था सुरू झाली आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी फक्त एक सण नसून तो देशाच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे प्रतीक आहे। या दिवशी देशभर उत्साहात साजरे केले जाणारे कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत। दिल्लीत होणारी परेड, विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तिमय गीतं या दिवसाला विशेष महत्त्व देतात। 26 जानेवारी 2001 चा कच्छचा भूकंप हा भारताच्या इतिहासातल्या सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवरती 7.7 इतकी होती। या भूकंपामुळे कच्छ जिल्ह्यात मोठा विध्वंस झाला। हजारो घरे, इमारती कोसळल्या गेल्या, रस्ते, पूल नष्ट झाले। या भूकंपामुळे सुमारे 20,000 लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले। या भूकंपाचा प्रभाव इतका तीव्र होता की त्याचे धक्के पाकिस्तानमध्येही जाणवले होते। या भूकंपानंतर भारत सरकारने आणि अनेक देशांनी गुजरातला मदत केली। या भूकंपानंतर भारताने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मोठे बदल केले। भूकंप प्रतिकारक इमारती बांधण्यावर भर दिला जाऊ लागला। भूकंपाच्या वेळी काय करावे याबद्दल जनजागृती करण्यावर भर दिला जाऊ लागला। या भूकंपाने भारताला आपत्ती व्यवस्थापनाची कशी गरज आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे दाखवून दिले। 26 जानेवारी 2015 रोजी आपल्याला एक महान व्यंगचित्रकार गमवावा लागला। रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण, ज्यांना आपण आर.के. लक्ष्मण या नावाने ओळखतो, त्यांच्या निधनाने भारतीय व्यंगचित्रकार जगताला एक मोठा धक्का बसला। आर.के. लक्ष्मण हे फक्त एक व्यंगचित्रकारच नव्हते, तर ते भारतीय समाजाचे आरसा होते। त्यांचे कॉमन मॅन हे पात्र आपल्या सर्वांच्याच मनात घर करून गेले आहे। त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये भारतीय समाजातील विविध समस्या, राजकीय परिस्थिती, सामाजिक विषय यांचा चपलक टोला असायचा। लक्ष्मण यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। पद्मभूषण, रॅमन मॅग्सेसे, पद्मविभूषण असे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले। त्यांच्या व्यंगचित्रांचे जगभरात कौतुक झाले आणि त्यांना अनेक देशातून मान सन्मान प्रदान करण्यात आला। 26 जानेवारी 1921 रोजी जन्मलेले अकियो मोरिता हे जपानी उद्योजक होते, ज्यांनी सोनी कॉर्पोरेशनची स्थापना करून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात क्रांती घडवून आणली। मोरिता यांनी युद्धानंतरच्या जपानमध्ये एक छोटीशी कंपनी सुरू केली, जी नंतर जगभरात प्रसिद्ध ब्रँड बनली। त्यांनी ट्रान्झिस्टर रेडिओ, वॉकमॅन आणि प्लेस्टेशन सारख्या नवीन उत्पादनांना जन्म दिला। मोरिता यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांनी सोनीला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात नेतृत्व करण्यास मदत केली। मोरिता यांनी केवळ सोनीची स्थापनाच केली नाही, तर त्यांनी कंपनीच्या संस्कृतीलाही मोठे योगदान दिले। त्यांनी कर्मचाऱ्यांच्या नवीन कल्पनांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली। मोरिता यांच्या मार्गदर्शनाखाली सोनीने अनेक यशस्वी उत्पादने विकसित केली आणि जपानी अर्थव्यवस्थेलाही त्यांनी चालना दिली। आजही सोनी ही जगभरातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक आहे। अकियो मोरिता यांचे योगदान सोनी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर कायमचे उमटले आहे। 26 जानेवारी 1842 रोजी मध्य प्रदेशातील निमाड जिल्ह्यात जन्मलेले तंट्या भिल्ल भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते। त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला। तंट्या भिल्ल यांना मध्य भारताचा रॉबिन हुड असेही म्हटले जात होते। ते गरीब आणि वंचितांमध्ये ब्रिटिश व श्रीमंतांकडून लुटलेला माल वाटत असत। ब्रिटिशांनी त्यांना दरोडेखोर म्हणून घोषित केले होते, परंतु आदिवासींसाठी ते एक नायक होते। तंट्या भिल्ल यांनी 1870 ते 1880 या दशकात मध्य प्रदेशातील अनेक गावांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध समांतर सरकार चालवले। त्यांनी ब्रिटिशांच्या खजिन्याची लूट करून गरिबांना वाटली। त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिशांना त्यांना पकडण्यामध्ये मोठा प्रयत्न करावा लागला। शेवटी 11 ऑगस्ट 1889 रोजी त्यांना पकडून 4 डिसेंबर 1889 रोजी त्यांना फाशी देण्यात आली।